आधी मला हे गाणं खूप साधंच वाटायचं, पण या मागचा इतिहास खूप मोठा आणि महान आहे. पगड़ी संभाल जट्टा पगड़ी संभाल गोहे. पगडी संभाल जट्टा हे काय रॅन्डमली घेतलेले शब्द नाही आहेत. एका मोठ्या आंदोलनाचा हा स्लोगन होता. आपल्या प्रांतात जसे फेटे, टोपी, जिरेटोप असतात, तसंच पंजाब प्रांतात आणि खास करून शिखांसाठी पगडी हा त्यांचा सर्वात मोठा स्वाभिमान आहे. तर शेतकऱ्यांसाठी स्वाभिमान म्हणजे त्यांच्या असलेल्या जमिनी. पण त्यात जर का कोण हिरावून घेऊ लागलं तर ब्रिटिश सरकारने साल 1900 ते 1907 या दरम्यान 3 काळे कायदे आणले आणि त्यामुळे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी गमवाव्या लागल्या आणि ह्याच्याचमुळे मोठं आंदोलन छेडण्यात आलं. 1900 साली ब्रिटिश सरकारने पहिला कायदा आणला. या कायद्याअंतर्गत शेतकरी आपल्या जमिनी सहजासहजी विकू किंवा गहाण ठेवू शकत नव्हते. सुरुवातीला दिसायला हा कायदा शेतकऱ्यांसाठीच वाटत होता, पण कालांतराने दिसून आलं की शेतकरी अधिकाधिक सावकार आणि जमीनदारांच्या जाळ्यात अडकत गेले. 1906 साली ब्रिटिश सरकारने काढलेला दुसरा कायदा की ज्या शेतकऱ्यांना वारस नाही त्यांच्या जमिनी ब्रिटिश सरकारला जाणार आणि ब्रिटिश सरकारने या कायद्याचा गैरवापर करायला सुरुवात केली. 1907 साली ब्रिटिशांनी केलेला तिसरा वार आणि तो म्हणजे बरी दो आब या कालव्याचं पाणी आणि शेतसारा यांचे दर 25% वाढवले. पाणी आपलं, जमिनी आपल्या आणि मेहनतही आपली, पण फायदा मात्र इंग्रजांचा. आणि ह्याच पार्श्वभूमीवर सुरू झालं आंदोलन. हे आंदोलन सुरू केलं एका महान क्रांतिकारकाने आणि लाला लजपत राय यांनीही त्यांना पाठिंबा दिला. याच आंदोलनाअंतर्गत 3 मार्च 1907 रोजी लायलपूर, पंजाब इथे एक मोठी सभा भरवण्यात आली. त्या सभेत त्या काळचे जर्नलिस्ट आणि कवी बांके दयाल यांनी पगडी संभाल जट्टा हे गाणं गायलं आणि ह्या महान क्रांतिकारकाने हेच शब्द या आंदोलनासाठी स्लोगन म्हणून वापरले. बघता बघता संपूर्ण पंजाबभर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात पसरलं आणि अखेर इंग्रजांना माघार घ्यावीच लागली. त्यांनी हे 3ही कायदे रद्द केले. या महान क्रांतिकारकाला खरं तर आपण भारताचे पहिले ग्लोबल क्रांतिकारक म्हणायला हवं, कारण 1909 सालापासून एका देशातून दुसऱ्या, त्यानंतर तिसऱ्या असे जवळजवळ 38 वर्ष हे इंग्रजांना चकवा देत राहिलेत आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत राहिले. पहिल्यांदा इराण, मग तुर्की, मग जर्मनी आणि त्यानंतर हे स्वित्झर्लंडला गेले. याच दरम्यान त्यांनी रशियन क्रांतीचे जनक लेनिन यांचीही भेट घेतली. सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान इटलीमध्ये असताना त्यांनी 11,000 भारतीय सैनिकांचं आझाद हिंद लष्कर बनवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही खूप मोठी मदत केली. त्यानंतर 7 मार्च 1947 रोजी ते भारतात परतले. 15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण देश हा स्वातंत्र्य साजरा करत होता. पण त्याचवेळी दुसरीकडे डलहौसीला पहाटे रेडिओवरती भारत स्वतंत्र झाला ही बातमी ऐकली आणि जय हिंद असे शेवटचे उद्गार उच्चारून या महान क्रांतिकारकाने अखेरचा निरोप घेतला. आणि हे महान क्रांतिकारक होते सरदार अजित सिंग, शहीद भगत सिंग यांचे सख्खे काका. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे हे एक अनामिक नायक. 38 वर्ष वनवास, 7 पेक्षा जास्त देश आणि इंग्रजांना इंटरनॅशनल लेवलला टक्कर देणारे असे महान क्रांतिकारक आज आपण जाणून घेऊन खऱ्या अर्थाने आपली पगडी सांभाळूया.